तिकडे जाऊन पाहायचं होतं मला की कसं असतं वारी. वारी म्हणजे काय लोकांना विचारायचं होतं. तर माऊली लोक हे आपल्या ताटातलं काढून ते दुसऱ्यांच्या ताटात देतात. ते आपला विचार करून ना दुसऱ्यांचा विचार करतात. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. मी आहे पंढरीच्या वाटेवर आणि तरडगाव या ठिकाणी पहिलं माऊलींच्या सोहळ्यातील उभं रिंगण होतं आणि ते उभं रिंगण पाहण्यासाठी लाखो वैष्णव चांदोबाचा लिंब या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी जे आपल्याला बाळगोपाळ दिसत आहेत अगदी छोटे मुलं आहेत, मात्र हे पुण्यातून आलेले आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि ते या ठिकाणी अभंग म्हणतायत, गाणे म्हणतायत. या ठिकाणी ते वैष्णव होऊन या सोहळ्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझा प्रेम, देई माझा प्रेम, देई माझा प्रेम, हो देई माझा प्रेम, देई माझा प्रेम, हो देई माझा प्रेम, सर्व काळ, सर्व काळ. तर हे विद्यार्थी चिमुकले आहेत. कोणी 7वीत आहे, कोणी 8वीत, कोणी 9वीत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधीपासून वारीमध्ये आहेत तुम्ही? मी तिसरं वर्ष झालं माझं. तिसरं वर्ष. हो. कुठपर्यंत जायचं आता? आता मी तळगावला करणार आहे. तळगावला रिंगण बघण्यासाठी आलोय. रिंगण बघण्यासाठी Yes. कुठनं आलात तुम्ही? आता मी पुण्यात आलोय. ज्ञानप्रबोधिनी सदाशिव. कितवीला आहेत तुम्ही? आता मी फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला. B.Com. हे छोटे तू रे बाळा? मी 9वीला आहे. 9वीला. काय नाव तुझं? साहिल. साहिल. काय माहिती तुला पंढरपूरच्या वारीबद्दल? मी आज आता म्हणजे पहिलेच वर्ष चालले त्यामुळे मला एवढी माहिती नाही. बरं, काय माहिती काय भेटली तुला? घरच्यांनी सांगितली असेल ना? नाही अजून तरी पण कसं वाटतं वारी झाल्यावर? म्हणजे भारी वाटत. भारी वाटतं. काय काय पाहिलं वारीत? म्हणजे वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पाहिल्या. परत इथं इथली गर्दी कशी असते. अनेक जण मोबाईल वरच पाहतात. या माऊली या पुढे. अनेक जण मोबाईल वरच वारी पाहतात, इंस्टाग्रामच्या रील स्क्रोल करतात. तुम्ही प्रत्यक्ष आलं, तुम्हाला काय यावंसं वाटलं? असा अनुभव घ्यायचा होता. असं तिकडे जाऊन पाहायचं होतं मला की कसं असतं वारी. वारी म्हणजे काय लोकांना विचारायचं होतं. काय वारी? सगळ्यांना एक सोबत मिळून ना एक सोबत जातात देवाच्या मागे. आता विचारायचं अजून मला माहिती पाहिजे मला अजून. त्यासाठी आलोय. बर. आता हे वारीमध्ये म्हातारे लोकच भेटतात. नाव काय तुमचं? शौर्य. शौर्य. वारीमध्ये ना म्हातारे लोकच दिसतात. तुम्ही आता तरुण आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? ते फार मजा घेतात, फार आनंद वाटतो त्यांना. तुम्हाला वाटतं आनंद. कितवीला आहेत तुम्ही? 9वीला. 9वीला. कसं वाटलं? काय काय पाहिलं तुम्ही वारीत आल्यानंतर? म्हणजे चांगलं लोक असतात भक्तीसाठी. खूप जण येतात, ते लांब लांब गावातून येतात इथं भक्तीसाठी, फक्त विठ्ठला म्हणजे दिसण्यासाठी. इथं सगळं हरिपाठ वगैरे होतं. इथं तंबू लावून राहतात माणसं. चांगले खूप. आणि तुम्ही कधी पंढरपूरला गेले? नाही. जायचंय का? जायचंय. तुमचा काय अनुभव माऊली? म्हणजे इथं वेगवेगळी माणसं येतात आणि त्यांची कामं सोडून इथे लोक येतात. ते अनुभव घेण्यासाठी आम्ही येतात. काय घेतला अनुभव? काय काय असे प्रश्न विचारलेत. काय घेतला अनुभव? म्हणजे जेवढे सगळे लोक येतात त्यामध्ये कोण कोण भरपूर 30 वर्ष झालेत काही काही लोकांना येऊन. त्यांचा वेगळा अनुभव विचारला आम्ही. काय 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 बोलले बरं तुम्हाला? तुम्ही अनुभव विचारला? म्हणजे आमचं इथं आम्ही सगळं सोडून येतो. म्हणजे फक्त एकच नाव असतं विठ्ठल.
माऊली माऊली सगळेच एकच नाव असून ते फक्त विठ्ठल विठ्ठलच. विठ्ठल विठ्ठल. त्यांना म्हणजे सगळे सगळे सामान मानतात. त्यांना सगळ्यांना जेवायला एकत्र भेटतात. तर मला एक मित्राची गेलतो, सगळ्यांना बरोबर जेवायला भेटत. तुम्ही काय शिकले वारीतून? म्हणजे सगळ्यांना एकत्र नीट राहणं, सगळं एकत्र बोलणं. काही काही लोक तमुमुळे राहतात, त्यांच्याशी नीट वागणं म्हणजे बोलणं. मी सगळे जण साकडं घालतात पांडुरंगाला, तुमचं काय साकडं पांडुरंगाला? म्हणजे माझ्या असं काय अजून ठरलं नाही एवढं. माझं पहिलेच वर्षी. पांडुरंगाला काय मागायचंय? माझं एवढं काही नाही मागायचं, माझ्याकडे सगळं दे. कितवीला आहेत तुम्ही? मी 10वीला. मार्क पण नाही मागायले परीक्षेला? मार्ग एवढं पडत मार्क पडतात म्हणजे चांगला अभ्यास केला की मार्क भेटतात. पांडुरंगाला मागायची गरज नाही. दुसरे काही माऊली आहेत? माऊली काय सांगा, आतापर्यंत तुम्ही प्रवास केलेला आहे वारीत, काय काय पाहिलं वारीत? आता बऱ्यापैकी बघतो तर माऊली लोक हे आपल्या ताटातलं काढून ते दुसऱ्यांच्या ताटात देतात. ते आपला विचार करून ना दुसऱ्यांचा विचार करत येतं. मग आता समोरचा समजा आपण जेवतोय पण तो न जेवता बाहेर बसलाय, त्याला माऊली म्हणून त्यांच्या कडेला बसवणार, आपल्या ताटातलं थोडं दुसऱ्याला देणार आणि त्यांना म्हणणार माऊली खाऊन घ्या, भुकेला असतील असं म्हणतात. असं बऱ्याचदा बघतो. कारण की काय आताच्या पिढी म्हटले ना, मुलं छोटे मुलं म्हणजे काही तुमच्यासारखे चांगले आहेत पण काही उद्धट बोलतात, मोठ्या माणसाला मानपान काही देत नाहीत. हे जे वयोवृद्ध लोक आहेत हे तरी एकमेकाला माऊली म्हणतात, एकमेकाच्या पाया पडतात, आपुलकीने बोलतात. यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे तरुणांना? आता मला एवढं माहित नाही तसं. असं आदराने बोललं पाहिजे, हे शिकण्यासारखं एवढं तर कळत असेल ना तुम्हाला? हा, म्हणजे मोठी माणसं आदराने बोलतात, म्हणजे त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की ते आता मोठी माणसं आपल्याला जे त्यांच्यापेक्षा मोठे असतील छोटे असतील त्यांना पण वारीत येताना माऊली म्हणतात, जातानाही माऊली म्हणतात. जे माळकरी माणसं आहेत ते आळंदीत राहतात, काही म्हणजे आळंदीत न राहताही ते माळ घालतात, कारण की त्यांच्या मनात माऊलींचा आदर असतो. असं त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे भरपूर. किती मज्जा केली वारीत येऊन? काय काय केलं वारीत येऊन? दादाने आम्हाला नवीन नवीन उपक्रम म्हणजे जसं की जे असे चोपदार जे ह्याच्या पालखी सोबत असतात की त्यांना जाऊन विचारायचं की तुम्ही चोपदार का असतात. म्हणजे आम्ही जाऊन मी आता जस्ट 2 मिनिटापूर्वी एका चोपदार माऊलींना विचारलं की तुम्ही चोपदार का, म्हणजे चोपदार बनून का फिरतात. तर ते म्हणतात की आम्ही चोपदार यासाठी बनतो की जे आमच्या ह्याच्यातले दिंडीतले ते कुठे हरवले तर त्यांना परत घेऊन येण्यासारखे ह्याच्यासाठी आमचं चोपदारचं काम असतं आणि हे पालखीला घेऊन जाणं हे काम असतं. मग आता हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं का की आपण पण पायी थोडं पंढरीला गेलं पाहिजे? हा, जाऊ वाटतं, पण आता तेवढं नाही ना, वगैरे शाळेमुळे आम्हाला जाता येत नाही, कारण की 10वी आहे, शेवटचं वर्ष आहे. शाळेचा अभ्यास पण व्हायला पाहिजे म्हणून 2 दिवसासाठी आलोय रिंगण पाहायला. पहिल्यांदाच आलोय मी पण वारीला, नवीनच अनुभव आहे माझा. नक्की. तर हे होते पुण्यातील सदाशिवपेठ मधील ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी जे की आपला अनुभव सांगत होते. पहिल्यांदाच आले होते, त्यांना कुतूहल होतं की हे जे त्यांच्या शब्दात ते बोलले माऊली लोक, तर हे वारकरी आहेत. हे वारकरी काय करतात, कसं राहतात आणि कसा त्यांचा पुढचा प्रवास असतो याबद्दल त्या अनेकांना कुतूहल होतं. त्यांनी अनेक वारकऱ्यांशी प्रश्न विचारले आणि जे काही वासुदेव असतील, ज्या काही परंपरा असतील, ह्या थोडक्यात त्याचं निरीक्षण केलं. आणि हा सगळा अनुभव घेऊन हे विद्यार्थी उद्या पुण्यामध्ये जाणार आहेत. ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत. चिकित्सक बुद्धीने यांनी त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते ते प्रश्न वारकऱ्यांना विचारले. आता शेवटी अनेकांच्या तोंडी हाच एक शब्द होता, हे फार चांगलं असतं, फार आनंद असतो आणि याच्यातून ते कसे आदराने एकमेकाला बोलतात हे आम्हाला शिकायला भेटलं. तर ही नवीन पिढी वारकरी संप्रदायाशी जोडली जाते, वारीशी जोडली जाते आणि चांगले विचार घेते. ही एक वारीच्या वाटेवरील दिलासादायक बाब. विष्णू सानप, मराठी, तरडगाव.